जालना येथे दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता सर्व पत्रकार बांधव व इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष यांनी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेऊन निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे। 2 दिवसांपूर्वी स्वतःला स्वयंघोषित धनगर समाजाचे नेते म्हणून घेणारे दीपक बोराडे यांची एक बातमी काही पत्रकारांनी प्रसारित केली होती। या बातमीमध्ये कृष्णा गायके नामक या तरुणाने प्रसारमाध्यमाला प्रतिक्रिया दिली होती व त्यात म्हटले होते की स्वतःला स्वयंघोषित धनगर समाजाचे नेते म्हणून घेणारे दीपक बोराडे यांच्या विरोधात अनेक खुलासे केले होते। ही बातमी प्रसारित झाल्यानंतर दीपक बोराडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सूडबुद्धीने शिवीगाळ करत धमकावले आहे व सर्व पत्रकारांबद्दल फेसबुकवर अवमानकारक पोस्ट केली। त्यामुळे फेसबुक पेज असलेल्या दीपक बोराडे समर्थक व दीपक बोराडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत पत्रकार बांधवांनी पोलीस अधीक्षक व जालना सायबर पोलीस कदीम जालना पोलीस ठाणे यांना निवेदन दिले आहे व तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद देत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे। याप्रसंगी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जालना जिल्हाध्यक्ष आमिर खान, प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जालना जिल्हाध्यक्ष अच्युत मोरे, जावेद खान, योगेश काकफळे, सुनील भारती, सचिन सर्वे, सुहास वैद्य, संतोष भुतेकर, शेख सलीम, विजय साळे, बासित बेग, राहुल मुळे, गौरव साळी, नाझीम मणियार, तरंग कांबळे, सोनाजी चोपतंडे, आकाश माने, देवचंद सावरे यांच्यासह पत्रकारांची उपस्थिती होती। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने येत्या 5 तारखेला एसपी साहेबांना एक निवेदन देण्यात आले आहे की दीपक बोराडे यांनी फेसबुक अकाउंटला त्यांच्या एक पोस्ट टाकली होती। त्याच्यावर पत्रकारावर अपशब्द, अपमानास्पद वागणूक त्यांनी दिली आहे। सर्वप्रथम मी संघटनेच्या वतीने दीपक बोराडे यांचा जाहीर निषेध करतो। दादा, आज एक निवेदन दिलं आहे, काय माहिती? पत्रकारांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी सोशल मीडियावर पत्रकारांबद्दल अपशब्द वापरले आणि एक पोस्ट टाकली होती। शिवीगाळ करणारी आणि धमकी देणारी ती पोस्ट होती। तर त्यांनी अशा पद्धतीच्या पोस्ट करणं खरं पाहायला गेलं तर योग्य नाहीये। तर त्यांनी ती जी पोस्ट केली ती सांगणे योग्य नाहीये। त्यामुळे आम्ही या घटनेचा सगळ्या पत्रकार बांधवांनी निषेध केला। या संदर्भात एसपी साहेबांना सायबर पोलीस ठाणे आणि कदीम जालना पोलीस ठाण्याला या संदर्भात निवेदन दिलं। संबंधित जो कोणी असेल व्यक्ती ज्यांनी ती पोस्ट केली, त्याच्यावर नाव दीपक बोराडे, पण जो कोणी तो व्यक्ती असेल त्या नावाने ज्यांनी ती पोस्ट केली त्याचा तपास करून लवकरात लवकर संबंधितावर योग्य ते गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे। माझं नाव दीपक शेळके, जिल्हाध्यक्ष, प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र, जालना। दादा, आज काही निवेदन दिलं आहे कदीम जालना पोलीस स्टेशन येथे, काय माहिती? आज सोशल मीडियावरती एक दीपक बोराडे समर्थक या फेसबुक पेजवरून एक आक्षेपार्ह पोस्ट कमेंट करण्यात आलेली आहे पत्रकारांच्या संदर्भात। खरं तर सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना यांच्याकडून ती अपेक्षा नाहीये, कारण पत्रकारच त्यांच्या बाजू मांडत असतो आणि पत्रकारांना प्रत्येकाची बाजू मांडणं त्याचं कर्तव्य आहे। कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय हा ज्याचा त्याचा भाग असतो आणि तपासांती त्याचा भाग असतो। परंतु पत्रकाराने जर एखाद्याची बाजू मांडली तर दुसऱ्याने त्याच्यावरती रोष व्यक्त करणं चुकीचं वाटतंय। त्यांनी त्याची बाजू मांडावी, ती पत्रकार त्या पद्धतीने प्रेझेंट करतील, परंतु कायदेशीर बाबी ज्या आहेत त्याचं उल्लंघन करून त्या पेजवरून पत्रकारांची एक बदनामी केलेली आहे, हे निषेधार्थ आहे। त्यामुळे त्या संदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे। त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की आपण काम करत असताना सत्य आणि असत्य हे तुम्ही तुमचं ठरवा, परंतु पत्रकारांना त्यामध्ये बळीचा बकरा करू नका, कारण तुमची बाजू आणि त्यांची बाजू दोन्ही बाजू मांडणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे आणि त्याला कोणी रोखू शकत नाही। त्यामुळे घडलेली घटना ही निषेधार्थ आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो। माझं नाव अच्युत मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा जिल्हाध्यक्ष। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।